पुणे जिल्ह्यातल्या नऱ्हे आंबेगाव इथं साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। पद्मविभूषण दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर रवाना होतील। कोल्हापुरात श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। अमित शहा यांच्या हस्ते काल पुण्यात मोदी ॲट 20 या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। लोकशाही कशी आकाराला आली हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेनं हे पुस्तक नक्की वाचावं असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं। हे पुस्तक म्हणजे भावी भारताचं संकल्पचित्र असल्याचं ते म्हणाले। सामान्य माणसाच्या भावना समजून घेत पंतप्रधान मोदी कार्य करत आहेत असं अमित शहा यांनी सांगितलं। उरी तसंच पुलवामा इथल्या हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं। 2014 ते 2022 हा काळ भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असंही त्यांनी सांगितलं। मोदी सरकारनं गरिबांना मोफत रेशन दिलं, तसंच 5 लाखांपर्यंत आरोग्य विमाही उपलब्ध करून दिला असं ते म्हणाले। पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातच राम मंदिर, तिहेरी तलाक, कलम 370 हटवणं आदी विषय तडीला लावल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान 370 कलम हटवण्याचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी साकार केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। राम मंदिराची उभारणीही नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच होत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले।